भाग 2. रात्र सरली तरी पावसाचं रडगाणं थांबलं नव्हतं. पहाट होताना छपरातून गळणाऱ्या पाण्याचा टपटप आवाज येसाच्या कानात शिसे ओतल्यागत घुमत होता. अंगातलं तापानं फणफणलेलं रगत आणि रात्रीच्या थकावटीने तिचं शरीर जणू जमिनीलाच खिळलं होतं. पण पोटाची आग आणि खोपड्यातली जबाबदारी तिला स्वस्थ बसू देईना. तिने कसाबसा आपला सांगाडा सावरला आणि चुलीकडे सरकली. चुलीतली राख गार पडली होती. रात्री जे पीठ किसबानं चक्कीच्या केरातून मिळवून आणलं होतं त्यातलं चिमूटभर उरलेलं पीठ तिने परातीत घेतलं. तेवढ्यात रुक्कीचा धाप लागल्याचा आवाज आला. माती खाऊन खाऊन तिचं पोट एखाद्या घागरीसारखं फुगलेलं आणि हातपाय काड्यांसारखे बारीक झालेले. ती नुसती डोळे फाडून छताकडे बघत होती. तिच्या डोळ्यातलं तेज कवाच विझून गेलं होतं. रुक्के, ए रुक्के, थोडं पाणी घेतेस का? येसानं विचारलं, पण रुक्कीनं उत्तर दिलं नाही. तिच्या ओठांवर मातीचा एक थर वाळून बसला होता. किसबा अजूनही त्या मळकट घोंगड्यात तोंड लपवून पडला होता. रात्रीचा तो उत्साह आता कुठल्या तरी कोपऱ्यात दडून बसला होता. अंगात त्राण नसल्यामुळे तो फक्त अधूनमधून कूस बदलत होता. येसानं हंडा उचलला आणि ती पांदणीच्या वाटेनं विहिरीकडे निघाली. चिखलानं भरलेले पाय आता अधिकच जड वाटत होते. वाटेत तिला बापू साळुंखे भेटले. त्यांच्या हाताखाली 2-4 मजूर भांगलेणीला चालले होते. येसे, आज येतीस का कामाला? पावसाने जरा उसंत दिलीय, आज गवत काढायचंय, बापूंनी विचारलं. येसाच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. जी मालक, येते की. पण मजुरी आजच्या आज मिळेल का? काम झालं की पैसे हातात घे, पण उशीर नको करू, असं म्हणून बापू निघून गेले. येसा लगबगीने घरी आली. घरात पिठाचा दाणा नव्हता, पण कामाची आशा होती. तिने किसबाला हलवून जागं केलं. उठा की, साळुंखे मालकांकडे काम मिळालंय. मी जाते, तुम्ही घरातल्या लुळ्या पांगळ्यांकडे बघा. इक्या आला की त्याला सांग, पोरांना सांभाळायला. किसबा डोळे चोळत उठला. अगं पण म्या काय करू? अंगात त्राण नाही ग. त्राण कुणाच्या अंगात हाय? पोटाला लागलं की रगतसुद्धा पाणी होतं. बसा, इथंच गांडीला वाळवी लागून. येसानं चिडून बोचकं सावरलं आणि ती रानात जायला निघाली. जाताना तिने रुक्कीकडे एकदा बघितलं. रुक्कीचं शरीर आता शांत पडलं होतं, पण तिच्या हातातली भिंत उकरण्याची खूण अजूनही ताजी होती. दिवसभर येसा चिखलात वाकून गवत उपटत होती. पावसाचे शिंतोडे अंगावर पडत होते, पण तिला फक्त संध्याकाळी मिळणाऱ्या त्या 10-20 रुपयांची ओढ होती. दुपारच्या वेळी सगळ्यांनी आपापल्या भाकरी सोडल्या. येसा फक्त पाणी पिऊन एका झाडाखाली बसली. कुणीतरी तिला भाकरीचा एक तुकडा दिला. तो तिने पदरात बांधून ठेवला. संध्याला अन रुक्कीला होईल या विचारानं तिची भूकसुद्धा मरून गेली. सांज झाली. बापू साळुंखेंनी तिच्या हातावर मजुरीचे पैसे टेकवले. येसा धावतच गावातल्या वाण्याकडे गेली. 2 किलो ज्वारी आणि थोडं तेल घेऊन ती घराकडे निघाली. मनात एकच विचार होता, आज पोरांना ताज्या भाकरी मिळतील. घराच्या जवळ पोहोचताच तिला इक्या दारात बसलेला दिसला. त्याचे डोळे लाल झाले होते. इक्या, काय झालं र? असा का बसलायस? येसानं घाबरत विचारलं. इक्यानं आत बोट दाखवलं. आत किसबा रुक्कीच्या देहापाशी बसून गपगार झाला होता. रुक्कीचं माती खाणारं पोट आता कायमचं शांत झालं होतं. तिच्या उघड्या डोळ्यात अजूनही ती न संपलेली भूक साठलेली दिसत होती. येसाच्या हातातलं ज्वारीचं गाठोडं चिखलात पडलं. पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला होता. रात्री पुन्हा चूल पेटली नाही. रुक्कीला गावच्या स्मशानात नेलं तेव्हा पावसाचा जोर एवढा होता की अग्नी द्यायला सुद्धा लाकडं मिळेना झाली. किसबानं आपल्या हातानं आपल्या काळजाचा तुकडा त्या ओल्या मातीत गाडला. घरी परतल्यावर अंधार अधिकच गडद झाला होता. संत्या भुकेने रडत होता. येसानं चिखलात पडलेलं ते ज्वारीचं गाठोडं उचललं. ते भिजलं होतं, घाण झालं होतं, पण ती उठली. तिनं ते ज्वारीचं पीठ पुन्हा जात्यावर घातलं. घराच्या कोपऱ्यात रुक्कीनं उकरलेली ती भिंतीची आकृती तिला वाकुल्या दाखवत होती. जळली ही भूक. येसा पुटपुटली. रात्री पुन्हा किसबा तिच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात दुःख होतं की वासना हे तिला कळलं नाही, पण तिने त्याला दूर सारलं नाही. शरीराच्या या भुकेपेक्षा पोटाची भूक जास्त क्रूर असते याची तिला जाणीव झाली होती. बाहेर पाऊस पडतच होता. जणू निसर्ग गरिबांच्या घराची ही आढमेड अजून किती काळ टिकते याची परीक्षाच घेत होता. उद्या पुन्हा नवीन दिवस उजाडणार होता. पुन्हा नवीन भूक जागी होणार होती. रुक्की गेली, पण संत्या, इक्या आणि ते थानवरचं पोरगं अजूनही जिवंत होतं. त्यांच्यासाठी तिला पुन्हा उद्या त्या चिखलात उतरायचं होतं. निसर्गाच्या या अगाध करणीत गरिबाचा जन्म म्हणजे फक्त एका भुकेकडून दुसऱ्या भुकेकडे जाणारा प्रवास होता.